तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा. नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. वाव, काय मस्त पाऊस पडतोय बाहेर. आई, मस्त गरमागरम चहा दे ना. आज नुसतं लोळत पडावं असं वाटतंय. हो ना, आणि त्याशिवाय घरात काही करायचंच नसतं जसं काही. घ्या चहा घ्या. आणि आता लवकर आटपून मला मदत कर थोडी, कळलं? आजीची पूजा होत आली असेल एव्हाना. का आज काही स्पेशल आहे का? मानसी, अगं कॅलेंडर वगैरे बघता की नाही ग तुम्ही? सतत आपलं त्या कॉम्प्युटरमध्ये डोकं खुपसून बसायचं बस. आई, हे बघ, रोजचा दिवस सुरू कधी होतो आणि संपतो कधी ना हे सुद्धा आम्हाला कळत नाही ग. अगं आता काल रात्री उशिरापर्यंत असाइनमेंट पूर्ण केली म्हणून आज ऑफ घेतला. बरं जाऊ दे, ते जाऊ देत. आज काय आहे ते तरी सांग. मनू, अगं नागपंचमी आहे आज. ओ, श्रावणातला पहिला सण. मला हा सण म्हटलं ना की पूर्वीचं सगळं आठवत राहतं. अगं आजी तर सकाळपासून इतकी आनंदात आहे. हो, मग एक एक दिवसाचं मोलच काही और असतं बघ. बर, आता गप्पा पुरे. पटकन आवर आणि आजीला काही हवंय का जरा बघ बरं. हो हो, बघते. वाव आजी, अगं किती मस्त नाक काढलायस. सही आला एकदम. ये मनू ये. अगं आज तू घरी आहेस म्हटलं सगळी पूजा अगदी व्यवस्थित करावी म्हणजे तुलाही सगळं समजेल ना. आणि तुम्ही मुलं घरात असलात तर या सणांना गोडधोड करायला बरं वाटतं ग. नाहीतर काय, मी आणि तुझी आई अगं दोघींनीच का सण साजरे करायचे. आजी, पण असं प्रत्येक सणांना घरी थांबायचं ठरवलं तर आपल्याकडे कामाला दिवसच मिळायचे नाहीत. अगं मनू, काम सोडून घरी बसा असं कसं म्हणू आम्ही. अगं पण 2 घटका घरात शांत बसलात तरी बरं वाटतं ग. आणि खरं सांगू का, अगं आमच्या वेळी हे सण खूप थाटात साजरे केलेत ना ग आम्ही. त्यामुळे थोडी जास्त हुरहुर वाटते इतकंच. पण आजी, आज मी आहे ना, तू, मी आणि आई, आपण तिघी मिळून अगदी तुमच्या मनासारखी नागपंचमी साजरी करू. हो का? ए आजी, मला ती गोष्ट पुन्हा एकदा सांगशील का ग? सांगते हो. फार पूर्वीपासून ही गोष्ट सांगितली जाते. नागपंचमीची कथाच म्हणणं हवं तर. अगो आम्ही लहान असताना आमच्या वडीलधाऱ्यांनी हीच कथा सांगितली होती हो आम्हाला. हो? बंगालमध्ये मणिपूर नावाचं एक गाव आहे. तिथे एक शेतकरी राहायचा. शोभा, ए शोभा, काय वो? मी जरा शेतात जाऊन येतो. अहो आज शेतात कशाला जाताय? आज पंचमी आहे, नागपूजा करायची. तुम्ही घरी असलात तर बरं होईल बघा. अगं मला आज पेरणी करायची या. आज? मला गेलंच पाहिजे. पूजा वगैरे तू करून घे, मी दुपारच्याला जेवायला येतो. पेरणी? हा. आणि आज? होय. अहो उद्या केली तर नाही का चालणार? ये बघ, तुझ्या या असल्या येड्या कल्पनांवर माझा अजिबात विश्वास नाही. अहो पर अगं आजचं काम आज व्हायलाच हवं. वय पर आणि आता कामाला बाहेर पडताना किंतू नको बरं का. मला माझं काम करू दे, तू तुझी पूजा कर. चल मी निघतो. देवा, अरे बाबा तूच यांना सद्बुद्धी दे बघ. यांच्याकडनं कोणतं बी आघाटीत घडू देऊ नकोस. समजे कामचुकार होत चाललेत. सण म्हणल्यावर एक मजूर कामावर येत नाही. पिकं उगवावी, भरपूर धान्य पिकवावं अशी इच्छाच नाही जणू. असो, असल्या लोकांवर वेळ खर्च करण्यापेक्षा आपण आपलं कामाला लागलेलं बरं.
चला बैल नांगराला जुंपायला हवेत. अरे बंकिम, काय अरे आज पंचमीला नांगर कशाला जोडतो? का? हा, अरे आजचा दिवस शेतात नांगरणी करू नकोस. ही परंपरा आहे बाबा आपली. परंपरा का पळवाट? हा, राजाबाई, ही तर एक एक दिवस महत्वाचा आहे. आणि तुम्ही एवढे पढे लिखे, तुम्ही सुद्धा असल्या भोळसट कल्पनांना थारा देता वय. नाही नाही, अरे पण मला एक सांग, एका दिवसानं खरंच फार मोठं नुकसान होणार आहे का तुझं? हा हा, आणि तसं नसेल तर काय हरकत आहे रूढी जपायला? हे बघा, मला पटत नाही. नाही म्हणजे नागपूजेच्या मी विरुद्ध नाही, पण एका प्राण्यासाठी कामधंदा बंद ठेवणं मला मान्य नाही. ठीक आहे बाबा, जशी तुझी इच्छा. मी आपलं तुला सावध करायचं काम केलं. हा, चल चल, मी निघतो आता. हा, हा, हा. नाग मंदिरात जायचंय मला बाबा दर्शनाला आज. ये ये ये. येतो. कसं होणार आहे यांचं, त्यो नागदेवच जाणे. शोभा, तू इथं शेतात पूजा आटपली का काय तुझी? वय तुमच्यासाठीच जेवणाचा डबा घेऊन आल्या. या, थोडं खाऊन घ्या. आणि काय हो, मी न ग म्हणलं तरी नांगर शेवटी जुंपलातच ना तुम्ही. अहो, हट्टीपणा थोडा कमी करा. ते राहून दे ग. हे बघ, त्या झाडाखाली जेवणाचं घे, मी आलोच. बैलांना मोकळं करून त्यांना चारा देऊन येतो. अगं बाया, का हो, या नांगराच्या फळाला रक्त लागलेला दिसताय. काय झालं? अगं, काहीतरी आलं असेल फळाखाली. आपण काहीतरी म्हणजे काय, बघू दे मला. अरे देवा, अहो, ही तर सापाची छोटी पिल्लं वाटत्यात. काय घोर अनर्थ म्हणायचा हा. तरी मी तुम्हासनी सांगत होते, नागपंचमीच्या दिवशी नांगर झोपू नका म्हणून. पण माझा ऐकाल तर शपथ. अगं, देवा रे देवा, आता काय घडणार आहे ते देवच जाणे. पण तुम्ही लई मोठी चूक केलीत हे मात्र खरं. हे बघ शोभा, काही बी घडणार नाही. नाही कसं? चल, मला जेवायला दे, चल. आणि असं सांगतात की त्याच रात्री बंकिम, त्याची पत्नी आणि मुलाचा सर्पदंशानं मृत्यू झाला. मृत्यू झाला? हो, म्हणजे त्या पिलांच्या आईनं क्रोधानं बंकिमच्या घराचा नाश केला. बापरे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल, 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. त्या नागिणीनं बंकिमच्या विवाहित मुलीचं घर गाठलं आणि तिला दंश करण्यासाठी ती पुढे गेली. मग तेव्हा ती मुलगी नागदेवतेची पूजा करत होती. हे नागदेवते, तुझं स्मरण मला नित्य होत राहो. माझ्याकडून कधीही तुझी उपेक्षा न होवो आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहो, एवढीच प्रार्थना. मुली, नागदेवते, साक्षात तुम्ही. धन्य झाले मी. याहून माझं भाग्य कोणतं? सांगा, काय सेवा करू? आज पंचमीच्या दिवशी तुमचं दर्शन व्हावं हे माझं गेल्या जन्मीचं पुण्यच असणार. मुली, तुझ्या उपासनेवर मी अतिशय प्रसन्न आहे. तू ज्या मनोभावे माझे स्मरण केलंस, त्यामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी ममत्व निर्माण झालं आहे. त्यामुळे मी इथे का आले हे सांगताना थोडा विषाद वाटतो आहे. मी समजले नाही. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मुली, तुझा पिता शेतात नांगरणी करत असताना त्या फाळामुळे माझ्या पिलांना मृत्यू आला. काय? हे अघटित त्यानं टाळायला हवं होतं, पण तो बेफिकीर, बेपर्वा झाला होता आणि म्हणूनच माझा संताप झाला. मी तुझ्या घरातल्या सर्वांना दंश केला आणि त्यांना मरण आलं. तुलाही दंश करण्यासाठीच मी इथे आले होते.
मग का थांबलात? कारण जे घडलं ते खरोखरच दुर्दैवी आहे. असं व्हायलाच नको होतं. तुझ्या प्रार्थनेमुळे, मनापासून तू केलेल्या आर्जवामुळे मी प्रसन्न झाले आहे. तुला मारण्यासाठी आलेली मी आता तुला वर देऊ इच्छिते. माग मुली, तुला काय हवं ते माग. नागदेवते, तुमच्या आशीर्वादाहून मोठं आणि मोलाचं माझ्यासाठी इतर काही असूच शकत नाही. माझ्या पित्याकडून अघटित झालं आणि त्याची त्यांना तुम्ही शिक्षाही दिलीत. पण नागदेवते, एक मुलगी म्हणून तुमच्याकडे मी एवढंच मागते की माझं पितृछत्र मला परत द्या. माझं पोरकेपण दूर करा. मुली, तुझं दुःख मी समजू शकते. तुझ्या पित्यानं मला माझ्या पिलांपासून तोडलं असलं तरी मी ती चूक करणार नाही. पण एक लक्षात ठेव, हे सगळं मी केवळ तुझ्या उपासनेवर प्रसन्न होऊन करत आहे. हे घे, हे अमृत आहे. हे अमृत तू तुझ्या मात्या पित्याच्या तोंडात घाल. नागदेवते, तुझं हे ऋण मी आजन्म विसरणार नाही. प्रत्येक पंचमीला मी तुझ्या प्रतिकृतीची पूजा करीन. काहीही कापणार, भाजणार किंवा कुटणार नाही. आणि हीच प्रथा सगळेजण पाळतील. पण नागदेवते, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावा हीच विनंती. तथास्तु. असं म्हणून ती मुलगी तिच्या आई वडिलांकडे गेली. त्यांच्या तोंडी अमृत दिलं आणि चमत्कार म्हणजे ते जिवंत झाले. काय सांगतेस काय? अशी ही कथा. बरं का मनू, तेव्हापासून नागपंचमीला नागाची पूजा करायची, चिराचिरी करायची नाही हा प्रघात पडला. हो. ओके आजी, म्हणजे नागपंचमी हा सण बंगालमध्ये पण साजरा होत असणार ना? मग होतोच मुळी. अगं बंगालच काय, भारतातल्या बहुतेक सगळ्या प्रांतात हा सण साजरा होतो. हो. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन श्रद्धा कुलकर्णी, प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय, पुणे. श्रोते हो, साड्यांची महाराणी स्वामिनीद्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथामालामधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट.
निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग पुणे. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी बिझिल अँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.